मोकळ्या भूखंडावरती मंडप उभारायला बंदी नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा. मोकळ्या जागेवरती मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. पुण्यात दहीहंडीच्या दरम्यान घातक लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवरती गुन्हा. लेझर लाईट बंदीचा आदेश धुडकावणाऱ्या 4 मंडळांवरती पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल. महारेराचं नवीन महाकृती संकेतस्थळ सुरू होण्याच्या पूर्वी 30 आणि 31 ऑगस्टला महारेरा संकेतस्थळ राहणार बंद. महारेराकडून सहकार्याचं आवाहन. यूपीएससी उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार. फसवणूक रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या जवळ झुंझुनवाला कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी. राड्यामध्ये काही तरुण जखमी. राड्यानंतर काही जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील संत नामदेव महाद्वार चांदीचा होणार. नांदेडच्या भाविकाकडून 26 लाखांची 30 किलो चांदी अर्पण. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. विठुरायाच्या सर्व पूजांचं घर बसल्या ऑनलाईन बुकिंग करता येणार. मंदिर समितीनं तयार केलेली संगणक प्रणाली. 1 ऑक्टोबर पासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार. उपचारासाठी आसाराम खोपोलीच्या माधवबागमध्ये पुढचे 7 दिवस आसारामवरती उपचार करण्यात येणार. आसाराम जोधपूर पोलिसांचे 2 जवान आणि 2 अटेंडंट या ठिकाणी राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.